महाराष्ट्रात जसा वडापाव फेमस आहे तशी दिल्लीची चाट आणि त्यात जर तुम्ही हा चाट घरच्या घरी बनवू शकलात तर तोही ओजी दिल्ली स्टाईल चाट तर क्या बात है नाही का. असा हा चाट अवघ्या 30 मिनिटात जर बनवू शकलात तर सोने पे सुहागा नाही का. तर अशा ह्या चाटचं नाव आहे आलू छोले टिक्की चाट, जो मस्त असा चटपटीत लागतो, ज्यामध्ये मस्त अशी छान आंबट गोड तिखट असलेला हा छोले असतो आणि त्यावर कुरकुरीत पण आतून मस्त अशी नरम असलेली टिक्की, त्यावर मस्त असं आंबट गोड तिखट पाणी आणि सोबतच कांदा कोथिंबीर आणि शेव. आ हा हा हा, आणखी काय हवं. तर अशी ही ओजी दिल्ली स्टाईल आलू छोले टिक्की चाट नक्की ट्राय करा. त्यासाठी रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर सर्वप्रथम ह्या ठिकाणी मी 8 ते 9 तासांसाठी काबुली चणे भिजत ठेवलेले होते पाण्यामध्ये. हे 1.5 कप काबुली चणे आहेत. हे भिजवलेले काबुली चणे आपण आता कुकरला 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. त्यानंतर इकडे मी 5 बटाटे घेतलेले आहेत. हे मध्यम आकाराचे बटाटे आहेत. नंतर मग एका वाटीमध्ये साधारण 3 ते 4 चमचे किंवा अर्धा वाटी चिंच साधारण अर्धा ते पाऊण तासांसाठी पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे. पाण्याचं प्रमाण सांगायचं झालं तर वाटी भरायला 1 बोट कमी एवढं असं पाणी मी वापरलेलं आहे. तर ही झाली आंबट पाण्याची तयारी. त्यानंतर आता गोड पाण्यासाठी इथे मी 4 ओले खजूर घेतलेले आहेत आणि ओले खजुरांच्या ह्या ठिकाणी मी बिया काढून घेत आहेत. ओलं खजूर वापरून जर आपण ही चटणी बनवली ना तर चटणीला छान असा घट्टपणा तर येतोच, पण सोबतच चव देखील खूप छान लागते. आता ह्यामध्ये आपण साधारण अर्धा वाटी गूळ टाकून घेणार आहोत. सोबतच आता ह्यामध्ये मी पूर्ण भांडं भरायला 1 बोट कमी एवढं असं पाणी वापरत आहे. आता हे पाणी आपण अर्धा तासांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत, जेणेकरून गूळ छान असा नरम होईल. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिखट पाणी. तर तिखट पाणी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी 3 वाट्या किंवा 1 मुठ्ठी पुदिन्याची पानं वापरलेली आहे. ह्या ठिकाणी पुदिन्याची फक्त मी पानंच घेतलेली आहेत, देठ अजिबात घेतली नाही. आणि साधारण 1 मोठी मुठ्ठी भरेल एवढी अशी कोथिंबीर घेतली आहे. हे दोन्ही स्वच्छ धुवून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं. सोबतच आता ह्यामध्ये आपण काही मसाले वापरणार आहोत. तर सर्वप्रथम 2 तिखट हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 1 छोटा तुकडा काळा मिठाचा, पाव चमचा जिरा पावडर, 1 चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून हे सगळं छान असं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. गरज वाटली तरच थोडंसं असं बारीक पेस्ट होण्यापुरतं पाणी टाकायचं आहे, कारण कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी ओलावा असतो. आता ही तयार केलेली चटणी मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे. ही चटणी सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आपल्या ह्या चाटचा. ह्याच चटणीमध्ये जर तुम्ही 2 ग्लास पाणी सोबत अजून अर्धा चमचा जिरा पावडर, 1 तुकडा काळा मिठाचा आणि चवीनुसार साधं मीठ टाकलं आणि वरून थोडीशी अशी खारी बुंदी टाकली ना तर हे बनेल तुमचं पाणीपुरीचं तिखट पाणी. म्हणजे तुम्ही एका चटणीपासून 2 चाट तयार करू शकता. आता आपण बघणार आहोत छोले कसे बनवायचे ते. हे जे छोले बनवतात ना तर ह्याची चव छान अशी आंबट गोड असते. तर ह्यासाठी इथे मी 2 मोठे पूर्ण पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे मोठमोठे तुकडे करून घ्यायचे आहेत. आता हे टोमॅटोचे तुकडे मिक्सरला लावून ह्याची बारीक प्युरी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे तयार झाली आहे आपली छोलेची बेस ग्रेव्ही. आता एका कढईमध्ये साधारण 1 चमचा तूप घालायचं आणि 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. हे चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये तयार केलेली टोमॅटोची प्युरी टाकायची आहे. 2 टोमॅटोंपासून आपण 1 वाटी प्युरी तयार केलेली आहे. त्यानंतर मग ह्यामध्ये पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा बडीशेप, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा प्लस अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ, पाव चमचा चाट मसाला आणि 1.5 चमचा साखर टाकून हे सगळं व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे.
त्यानंतर मग ह्यामध्ये साधारण पाव वाटी पाणी टाकायचं आहे आणि हे सगळं छान असं साधारण 5 ते 7 मिनिटांसाठी मंद गॅसच्या आचेवर छान असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले जे आहेत ते आपल्या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये उतरले जातील. आता ह्यामध्ये कुकरला 3 शिट्या लावून शिजवलेले काबुली चणे घालायचे आहेत आणि पुन्हा हे सगळं साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी मंद गॅसच्या आचेवर शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ग्रेव्ही आणि काबुली चणे एकजीव होतील. मगाशी तुम्हाला मी जे बटाटे दाखवले होते ना, ते बटाटे मी कुकरला पाणी न टाकता 3 शिट्या होईपर्यंत शिजवून घेतलेले आहेत आणि ते बटाटे छान असे कुस्करून आता ह्यामध्ये तयार केलेली पुदिना कोथिंबिरीची पेस्ट टाकून घेतली आहे. तर या ठिकाणी मी 2 चमचे पेस्ट वापरलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ टाकून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे तयार झालं आपलं टिक्कीचं सारण. आता आपण हाताला थोडंसं असं तेल लावून ह्या सारणपासून टिक्की बनवून घेणार आहोत. तुम्ही हवं असल्यास टिक्कीला पातळ बनवू शकता किंवा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशी जाड टिक्कीसुद्धा बनवू शकता. टिक्कीचं सारण पातळ पडू नये म्हणून या ठिकाणी मी बटाटे पाणी न वापरताच उकडून घेतलेले आहेत आणि तरीसुद्धा तुमचं जर सारण सैल असेल तर तुम्ही ह्यामध्ये साधारण अर्धा ते 1 चमचा कॉर्नफ्लोअर टाकू शकता. पण लक्षात घ्या, जास्त कॉर्नफ्लोअर टाकू नका, नाहीतर तुमची टिक्की खूप अशी पिठूळ लागेल. तर इथे तुम्ही बघू शकता की आपण 5 बटाट्यांपासून 7 टिक्क्या बनवलेल्या आहेत आणि ह्या टिक्क्यांमध्ये आपण कोणतंही कॉर्नफ्लोअर, मैदा किंवा पावडर वापरलेली नाही आहे. तसेच हे आकाराने सुद्धा मोठ्या आहेत. आता आपण हे जे तयार केलेलं पाणी होतं ना, ते एकत्र करून घेणार आहोत. तर ह्यासाठी एका टोपामध्ये मी सर्वप्रथम गूळ आणि खजुराचं पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर ह्यामध्ये 2 चमचे तयार केलेली पुदिना कोथिंबिरीची चटणी घेतलेली आहे. मग ह्यामध्ये साधारण अर्धा वाटी एवढं असं तयार केलेलं चिंचेचं पाणी टाकून घेणार आहोत. हे पाणी आपण गाळून वापरणार आहोत. त्यानंतर मग आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 मोठे खडे काळे मीठ, 2 चमचे चाट मसाला, 1 चमचा जिरा पावडर घालून हे सगळं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग ह्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून हे छानपैकी मिक्स करून साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी मंद गॅसच्या आचेवर एक उकळ काढून घ्यायची आहे, जेणेकरून सगळे मसाले आणि पाणी एकजीव होतील. चाटला लागणारं पाणी उकळेपर्यंत आपण ह्या ठिकाणी टिक्की शालो फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी मी सर्वप्रथम तवा गरम करायला ठेवलेला. हा एक नॉर्मल नॉनस्टिकचा तवा आहे. तुम्ही कोणताही लोखंडी तवा किंवा पॅनचा देखील वापर करू शकता. तर टिक्की फ्राय करताना जेव्हा आपण तव्यावर ही टिक्की शालो फ्राय करायला टाकतो तेव्हा सुरुवातीच्या अर्धा ते 1 मिनिटांसाठी ही टिक्की अजिबात उलटायची नाही आहे, कारण तसं केलं तर हे जे टिक्कीचं सारण आहे ते तव्याला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून साधारण सुरुवातीच्या अर्धा ते 1 मिनिटांसाठी ही टिक्की छान अशी व्यवस्थित शिजू द्या. मग नंतर ती पलटी करून घ्या. सुरुवातीच्या अर्धा ते 1 मिनिटांसाठी गॅसची आच जी आहे ना, ती साधारण मंद किंवा मीडियमच ठेवा आणि मग नंतर जशी आपली टिक्की शिजायला येईल तसं तुम्ही गॅसची आच स्लो करू शकता. ही टिक्की प्रत्येक बाजूला व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे. जर तुम्ही सतत उलटत पलटत राहिलात ना, तर ही टिक्की क्रिस्पी बनणार नाही. आणि तयार झाली आहे आपली आलू छोले टिक्की. सर्व करताना प्लेटमध्ये छोले टाकायचे आणि त्यावर मग आलू टिक्की ठेवायची. त्यावर मग कांदा, कोथिंबीर, शेव आणि थोडासा असा चाट मसाला भुरभुरून टाकायचा. तर कशी वाटली ही आजची दिल्ली स्टाईल आलू छोले टिक्कीची रेसिपी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.